पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आदिपती हे हो बडंग बडंग आहे बस झालं की आता लाडू पुरे जेवायचंय आता। नाही जेवण नको हे एवढं असं पोटात आग लागल्यावानी का करताय? मनात आग लागल्या अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात। सत्य लपवलं नाहीये पण मला सांगायची गरज नाही वाटत। वनवा पेटल्यावानी झाले आईचं काय कळ ना केसन गळ कापला। मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही मला मंदिरातल्या गाभाऱ्यात ज्योती असते तसं वाटतं, तर तसंच वाटत होत्या। मनातल्या मनात मी लक्ष्मी मानलो होतो त्यासनी। हो होय निष्ठुर आहे बरं काय बाई, लई निष्ठुर आहे। वाटत विचार केला नाही त्याने आमचा। उलट्या काळजाची बाई आहे एकदम। मीच मन नाही लावायला पाहिजे होतं। त्यांच्यात मला लक्ष्मी दिसली। बस झालं आदिपती बस। दिसली हो लक्ष्मी त्यांच्यात। आदिपती दिसली तुम्ही बसा बसा आणि बास करा आता। कसं बाज करू? माझं डोसकं आउट केलंय त्यांनी। हो फक्त तीच तुमच्या डोसक्यात आहे म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतोय। तुम्ही दुसरा काहीतरी विचार करा। तुम्ही माझ्या डोसक्यात दुसरं काहीतरी भरा की प्लीज, नाहीतर माझ्या डोसक्याला सुरुंग तरी लाव। सुरुंग लावायचाच आहे पण तुमच्या डोसक्याला नाही, तुमच्या डोसक्यातल्या तिच्या विचारांना। कसा? ते तुम्ही आमच्यावर सोपवा, आम्ही करू काय करायचं ते। आदिपती आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं ही मास्तरीन तुमच्या डोक्यावर नाचल, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही। पण जाऊ द्या, ते झालं आता सगळं ठीक होईल। ती बाई नकोच आहे आपल्याला। हा चंचला खूप चांगली मुलगी आहे, तिला लहानपणापासून आम्ही ओळखतोय। तुमच्यावर जीव आहे तिचा। तुमचं आता लग्न ठरलंय ना 18 तारखेला, आपण त्याच्या तयारीला लागू। चल एक सांगताय मला? काय? खरं सांगताय? माझ्यात काय कमी आहे काय? दिसायला एवढं मी चांगलं दिसत नाही काय? कर्तृत्व नाही आहे काय माझं? तुम्ही तर म्हणता जग जिंकून या। हरून आलो मी। अधिपती तुमच्यात काय बी कमी नाही, कमी तिच्यात आहे डोसक्याची। आम्हासनी ठाव आहे ते। पण ते माझ्या डोसक्यातनं जाईन झाल्या तो। मी काय करू सांगा जेणेकरून डोसक्यातनं जातील त्या माझ्या? अहो काढायचं म्हणून कुणाला असं डोसक्यातनं काढता येत नाही हो। आम्ही तुम्हाला तसं सांगणार भी नाही। पण अधिपती आता ह्या पुढं आमच्यावर विश्वास ठेवा। आई अंबाबाई सगळं ठीक करेल। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे झालं ते चांगलंच झालं आणि या पुढे भी अंबाबाईच्या कृपेने समद ठीक होईल। तुम्ही बसा इथे बसा। खरंच होईल ना? होईल। तुम्ही परके होतात माझ्यासाठी। आपल्या आयुष्यात ही शिकलेली माणसंच नकोत। आईस्क्रीम आहे का फ्रीज मध्ये? हाय पण आता नका खाऊ। नाही हो जरा मला असं हे एनर्जी असं हे झाल्यावर नाही काय असं नाही का गोड खाल्ल्यावर असं म्हणून म्हणलं बरं वाटेल। हुशार आहात तुम्ही। तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट वाढला आज।
गोड बोलायचं बरं का मास्तरीन बेला, गोड त्यांचं बोलणं शुद्ध पवित्र वाटायचं, एकदम गुणकारी. म्हणलं ना मी तुम्हाला, भंडाऱ्यावर पवित्र वाटायचं. अंबाबाईच्या आरतीत चालू असल्याने वाटायचं ते बोलताना. खरंच मला लक्ष्मी वाटल्या होत्या. केसांगळा कापला त्याने. काय करायचं म्हणजे? त्याला पोलिसांनी उचललाय. मग रडतोय, सोडवा मला म्हणून. तू काय करणार आहे मग? मी काय करणार आहे? मरू दे त्याला, मरेल ते त्याच्या कर्माने. मला काय येड लागले का त्याला सोडवाय? हट. आणि हे बघ, तसं बी सुंटी वाचून खोकला गेलाय. आणि तुझं लगीन तर ठरलंय ना चंचे? ठरलंय, अजून झालं नाही. लागल आपल्याला तो. हाताशी ठेव. आणि लगीन झालं का तूच त्याची तक्रार कर आणि अटक की त्याला. पण तोपर्यंत त्याला असं वाटाय न ग का तू त्याला वाऱ्यावर सोडले. मम्मी कामाचा माणूस आहे. अगं चंचे, एवढं डोसकं कुठून आणतीस? खरंच ताईची गादी तू चालवणार. मम्मी डोसक चालून चालून भूक लागली ग मला. ओ ग माझं लेकरू ते. चल जेवाय देते. चल 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 चल. हे झिंगूर यांनी ऑफिशियली तक्रार मागे घेतलीये, तेव्हा यापुढे थंड राहायचं. होय साहेब. थँक्यू अक्षरा मॅडम. हे बघ, माझ्या आई बाबांना, बहिणीला इथून पुढे त्रास द्यायचा नाही. घर सोडा म्हणून सारखं आमच्या मागे लागायचं नाही. माझ्या बहिणीकडे नजर उचलूनही बघायचं. ह्यातलं काही जरी केलंच ना तू, तर मी ही तक्रार पुन्हा करेन. आणि मग आम्हीही तुला वाचवू शकणार नाही. कळलं? हो हो. मी यांना त्रास देणार नाही, यांच्या मध्ये पण येणार नाही. त्याचा फोन याला परत द्या आणि याची स्टेटमेंटवर सही घ्या. पुन्हा सांगतो हा, यांच्या जर वाटेला गेलास तर उलटा टांगून फटके देईल. कळलं का? नाही साहेब, मी नाही जाणार त्यांच्या वाटेला. नाही घेतो. थँक्यू सर. हे आमचं कामच आहे. बरं, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? हो. बरं, काही लागलं तर मला नक्की फोन करा. आणि जाताना ती स्टेटमेंटची कॉपी घेऊन जा. येस, नक्की. साहेब, तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमची. नीट खा ग. बरं ऐक, नीट ऐकायचं माझं. आता या घरात लग्नाच्या हालचाली सुरू होत्या काय, पण तुला दागिन्यांची खूप हौस आहे असं दावायचं नाही. साड्यांची मागणी करायची नाही. आणि हे बघ, ताई जे बी म्हणल त्याला व्हय व्हय व्हयच म्हणायचं. हा, बाकी काय बी मागायचं नाही. हे बघ, देण्याची भाषा करायची. आणि हे बघ, एकदम हळू आवाजात आणि नम्रपणे बोलायचं. कळलं काय?
कळलं काय? हा खा. ताई आली तुझी होता. ताई चंची जेवायली ना. काल उपवास होता ना ते आता सोडत होते. बस आणि जेव शांतवानी. जेवताना बोललेलं आमासनी आवडत नाही. धनाजी चल पटशिरी. ताई कुठे चालली? किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना हटकन लावायची नाही. आदिपती झोपलेत त्यांच्याकडे लक्ष ठेव. त्यासने काही खायला देऊ नको. आम्ही आलो की जेव. मम्मी मावशी कुठे गेली? काय माहित. गोल्ड माशाचा कशाला फोन यायलाय? कोण गोल्ड मासा? अगं त्यो बजरंग. जाऊ दे तू जेवून घे. चल चल. मम्मी कामाचा माणूस. हॅलो. अरे बजरंग तुला किती वेळा सांगितलंय मला डायरेक्ट असा फोन करायचा नाही. हो सुटलो मी. काय तू सुटला? हं. कसा काय? अहो त्या अक्षरानं तक्रार मागे घेतली ना. काय अक्षरानं तक्रार माग घेतली? हा तू काय येडाबिडा झालास का काय? मी आज जर त्या अक्षराकडे बोलाय गेले नसते ना तर तू 10 वर्ष त्या जेलात सडला असतास. मी तुझ्यासाठी इथं मरमर करते आणि तू काय अक्षरानं तक्रार माग घेतली म्हणून सांगायलास होय मला? हे बघ त्या अक्षरानं 5 लाख घेतलेत माझ्याकडनं. किती? 5 लाख. तवा जाऊन तिनं तक्रार माग केली आहे. कळलं काय? बरं ऐक आता तुला त्याची परतफेड करावी लागेल. कुठं आहेस तू? मी भेटते तुला. हाय की इथंच आहे घराजवळ. तुमची सेवा करायला थांबलोय. इकडे आले की फोन करा मला. हा ठीक आहे लगेच येते मी. फोन ठेव. हा या या. चंचे हे बघ तू आधिपतीवर लक्ष ठेव. आणि हे बघ ताई आली का लगेच मला फोन कर. त्या आधीच मी येईन तरी बी सांगून ठेवायला. अगं मम्मी ऐक बजरंगला भेटणं लई महत्वाचं आहे. मी आलेच. लक्ष ठेव. गाडी झाली रिपेअर? हो झाली ना. वेळ लागला पण फार. बरं झालं तू घरी गेलीस. अहो मी थांबले असते तरी चाललं असतं. इकडे झालं होतं मॅनेज. मॅनेज झालं असतं म्हणजे? बजरंग लक्षात ठेवलंयस ना सगळं? वय वय समद लक्षात. बोला. बर. हे ह्याला काय झालं? हे बँडेज बँडेज मार खाल्लाय त्यांनी. कुणाचा? अधिपतींचा. अधिपतीचा? पण त्याने याला का मारलं? त्यांना कळलं ना काय? आम्हाला त्रास देतोय तो. ते कोणी सांगितलं? मी कधी? पोलीस स्टेशनला चालले होते तेव्हा भेटले ते. अक्षरा म्हणजे तू ह्याला मारायला अधिपतीला पाठवलंस? मी नाही पाठवलं. मग त्यांचे ते आले. बजरंग कडून कबूल करून घेतलं की आई बाबांना त्रास द्यायचा नाही. मला तर घरी आल्यावर कळलं अधिपती आलेत ते. माय गॉड. हा अडाणी माणूस तुझ्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट का घेतोय? अडाणी नाही आहेत ते. अशिक्षित. कमी शिक्षित. तू डिफेंड करू नकोस हा त्याला. मुद्दा डिफेंड करण्याचा नाहीये. 9वी पर्यंत शिकलेत ते. इथे हा मुद्दा आहे का? मग काय? मुद्दा हा आहे की तुझ्या प्रत्येक संकटाच्या काळात तो धावून का येतो?
अक्षरा, तो तुझ्या प्रेमात बिमात नाही ना पडला? काही काय बोलताय तुम्ही कमल? शी, मग काय, जेव्हा बघावं तेव्हा तो आपला. असं काही नाहीये. कशावरून? कारण ते मला रावण म्हणतात. रावण? हो, मला काल रावण म्हटले ते. मी त्यांना थँक्यू म्हणायला फोन केला होता, तर ते मला म्हटले की सुशिक्षित माणसांचा हाच प्रॉब्लेम असतो, तुम्ही रावणासारखे असता, कधी हा चेहरा कधी तो चेहरा. हे असं बोलला तुला तो? त्याला म्हणावं, तुला काय कळतं रे अडाण्या, मूर्ख नुसता. शाळा न शिकून शाळेवर उपकार केलेत त्याने. शिक्षणाने वागण्या बोलण्याची अक्कल येते त्याला म्हणावं. काय झालं, तू अशी काय बघतेस माझ्याकडे? हे बघ अक्षरा, आय एम सॉरी. म्हणजे माझा तुझ्यावर संशय नव्हता, माझा संशय त्याच्या हेतूवर होता. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या नात्याचा बेस विश्वास हाच आहे ना. मला फक्त वाटत होतं की तो तुझ्यात इंटरेस्ट घेतोय की काय, पण आता क्लिअर झालंय. हा, तू रागावली नाहीयेस ना? नाही. थँक्यू. आणि बाकी आता ह्या बजरंगला घाबरण्याचं काही कारण दिसत नाहीये, है ना? हो, पोलीस आले होते घरी सकाळी. घाबरलाय आता तो. घर खाली करा असा त्रास इथून पुढे तुम्हाला देणार नाही असं स्पष्ट लिहून दिलंय त्यांनी. म्हणून मी तक्रार मागे घेतली. मिटलं आता सगळं. हे मात्र मस्त झालं. मला तर वाटतं त्या अडाण्यामुळे नाही तर त्या पोलिसांमुळे वरमलाय तो. कुणामुळे का असेना, पण त्याचा त्रास कमी व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. डोंट वरी ग, नाही देणार त्रास. होप सो. आदिपतीवर लक्ष ठेव. हा ठीक आहे ते. तू कुठं आहेस? हे काय समोरच आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवू नये. येड्यावानी फेऱ्या मारतोय. तू फोन का केलतास? तुमची भेट झाली का? आता होईल. मम्मी नीट बोला त्याच्याशी. मम्मी तू आहेस का मी आहे? मम्मी डॉस का मला जास्त आहे असं तूच म्हणली ना. बरं ठेव आता फोन. आणि हे बघ, सांगितलंय ते कर, कळलं काय? हा. यो आलाय, मी ठेवते फोन. हा बोला का नीट त्याच्याशी. आलं का बाई, माझं लेकरू आलं. कसा आहेस? लई त्रास दिला काय त्यांनी? तरच चांगलेच नांगे ठेचलेत माझ्या. माग माग का फिरायलास? मावशीने सांगितले पाण्यात ठेवायला. का? मी काय केलंय? मला माहिती. आई शपथ. कुठं कुठं चाललात? लई ताण लागले ग त्यांच्याला. जीव कासावी झालाय नुसता, माहित आहे का? धनाजी ते नाहीत घरी, बघते दुसरं कोण आहे का. नोकराच्या हातचं नको मला. मग तुझ्या हातचं पाहिजे. का? गोड लागल. खरं म्हणताय ना मग? खोटं कसं म्हणायचं असतंय मग. आणशील चंचला पाणी, लई ताण लागल्या ग. आणते आण मग. आणते बर्फ टाकून आण. आणते. जातीस ना? वय जा मग. जाते. तुम्ही कुठे जाणार नाही ना? तुझी शपथ.
म्हणजे काय झालं? अहो पोलिसांनी माझ्याकडनं लिहून घेतलंय की मी अक्षराला त्रास देणार नाही, तिच्या वाटेला जाणार नाही, त्याच्या घरच्यांना घर खाली करा असं म्हणणार नाही. मग आता अहो शब्दात अडकलो की नाही मी आता. आता मला सांगा कशी खोली खाली करणार मी? हा सांगा ना, तुम्ही सांगा. जर मी खोली खाली नाही केली ना, बिल्डरची समधी माणसं माझ्या अंगावर येतील. अरे देवा. म्हणजे अलीकडे अधिपती, पलीकडे ती बिल्डर आणि बिल्डरची माणसं, पुढं तुम्ही भुवनेश्वरी मॅडम, माग ती अक्षरा. अडकलो की नाही चौकटीत. आता काय करायचं मी? तुला काय गरज होती समजा लिहून द्यायची? त्या होते का नाही? त्या म्हणलं होतं का नाही तुला की मी करेल तुझ्यासाठी काय तर? पण हाय तुला तर येणच नाही. जरा पण थांबला नाहीस बघ. तुझा फोन झाला झाला त्या मास्तरनीशी बोलले. आधी नाही म्हटली ती. पैसा फेकला. मग काय पैसा फेकला की कसं होतंय बघ समजा. दुनिया अशीच असते, पैशावर असते बघ समजा. तरी तू सावध राहा त्याच्यापासून. तो आता काहीही करणार नाही कमल. काय भरोसा त्याचा? गुंडच तो शेवटी, कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्यांनी आता काही केलं ना कमल तरी तो सुटणार नाही. तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं ठीक. बाबा. हॅलो. हा बाबा. हो सगळं ठीक आहे, मी निघतो. हो हो हो. अक्षरा तू जाशील का घरी? तुम्ही? मी जातो माझ्या घरी, जरा काम आहेत. हा काळजी कर.